हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. उद्या पहाटे 6:21 त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वाषाढा नक्षत्र आहे. रात्री 8:28 उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, प्रीती योग आहे. सकाळी 7:04 आयुष्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बहुकरण आहे. सायंकाळी 5:23 बालव आणि उद्या पहाटे 6:21 कौलव सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:23 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:59 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून अस्तगत होत चाललेला आहे आणि शनिदेव हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेला आहे. ते दोनही ग्रह गोचरीने आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानसद् ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे प्रीती योगे करणे द्वादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:04 आहे आणि त्यानंतर 5 वाजून सायंकाळी 23 देखील असणार आहे. या वेळेनंतरही आपण संकल्प सोडायचा असेल कुठल्याही पूजेच्या धार्मिक अनुष्ठानासाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त ते दिनांक 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 26, 27 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवभूतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान महादेव आणि विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता
किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा, देवकाळात करा आणि घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो. पण यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्तींवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तो जर आपण घेणार नसाल तर प्राणप्रतिष्ठा करून काही उपयोग होणार नाही मित्रांनो. कारण अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 8:28 आहे, त्याआधी नाही. याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण करून घेऊ शकता, पण शक्यता काही उपयोग होणार नाही. दिनविशेषमध्ये भागवत एकादशी आहे. मुंबई, कोकण आणि गोवा भागाला सोडून ही भागवत एकादशी इतरत्र ठिकाणी असणार आहे. द्वादशी श्राद्धकम मित्रांनो, या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्या परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले दिवाण अधिक सुखमय बनेल मित्रांनो. शागदान आणि दधिव्रत या व्रता या दिवशी सांगितलेले आहे. शागदान याचं अर्थ, आपण जर पालेभाज्यांचा चातुर्मासामध्ये वर्ज्य या सांगितलेल्या काळामध्ये वर्ज्य केले असतील तरच आपल्याला हे शागदानचा विधी करायचा आहे. आणि दही व्रत आपल्याला जमत असेल तरच आपण हा व्रत करायचं, कारण महिनाभर आपल्याला दही दही खाता येणार नाही. यासाठी माझी स्वतंत्र व्हिडिओ ते आपण पाहू शकता. पांढरे तीळ शिवमूठ. आज सोमवार श्रावणी असल्यामुळे दुसरा सोमवार जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक घेऊन पांढऱ्या तिळाची शिवमूठ व्हायची आहे मित्रांनो. सवाष्ण स्त्री कोणीही वाहू शकतं मित्रांनो. असे नाही की नवीन लग्न झाल्याने 5 वर्षच करायचे, असं काही नाही. त्यापुढे आपण ते करू शकता. रात्री 8:28 घपाड योग आहे. या अत्यंत शुभ असलेल्या योगाचा आपण अनुभव घ्यावा. जे काही काम कराल त्याचा आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा होऊ शकतो. यानंतर मात्र मृत्यूयोग सुरू होतो आहे. हा मृत्यूयोग जनन शांती संबंधी आहे. जे काही बाळ या वेळेनंतर जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनाची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती जनन शांती केल्यानेच कमी होते मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आता आपण या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.